नमस्कार. पॅन कार्ड क्लब मधील गुंतवणूकदार बंधू भगिनींनो, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बँक डिटेल्स बद्दल माहिती आणि मराठीतून आपली माहिती आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हिंदी आणि इंग्लिशसाठी आपण नवीन सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहोत. ज्या गुंतवणूकदारांचे पैसे आपल्या बँक अकाउंटमध्ये जून, जुलै, ऑगस्ट 2024 या महिन्यामध्ये थोडीशी रक्कम आलेली नाही, ज्यांची आली आहे त्यांचं काही प्रॉब्लेम नाही, पण ज्यांची आली नाही त्यांच्यासाठी काय अपडेट करायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. किंवा इतर अजून काही घटना घडलेल्या आहेत, कारण जो बेनिफिशियरी आहे किंवा ज्याला पैसे मिळणार आहेत तो एक्सपायर झालेला आहे किंवा नॉमिनी सुद्धा एक्सपायर झालेला आहे, तर त्या अशा गोष्टींसाठी आपल्याला काय करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. तर व्हिडिओ आपल्याला अपडेट आलेलं आहे 2 डिसेंबर 2024 तर ते आपण आता पाहूया. ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही, PS कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा. त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा. त्याच्या समोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा. त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल. चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे. बघा, व्हिडिओ नंबर आहे आपला यूट्यूबवर सर्च करण्यासाठी PS कॉमर्स स्पेस 11046 11046 आणि या व्हिडिओमध्ये आपण बँक डिटेल्स, नावात बदल, नावातील मिस्टेक, इतर अनेक कारणांसाठी काय काय करायचं ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला यूट्यूबची जी इन्फॉर्मेशन आहे माझ्या चॅनलची, तर पॅन कार्ड क्लब लिमिटेडचे जेवढे व्हिडिओ आहेत ते या लिंकवर क्लिक केले तुम्हाला पाहायला मिळतील. ते लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. व्हॉट्सअपचा आपला ग्रुप पण आहे, तर त्यावर सुद्धा तुम्ही सहभागी होऊ शकता. याचीही लिंक तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे. हीच लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहे. तुम्हाला ग्रुपमध्ये तुम्ही येऊ शकता, नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. नंतर वेबसाईट तुम्हाला दिलेली की ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हे सगळं काही करायचं आहे आणि तुम्ही नाव पण चेक करू शकता, रिटर्न पेमेंटची यादी पाहू शकता. या सगळ्या गोष्टी या वेबसाईटवर आहेत. तुम्हाला जे स्क्रीनवर जे दाखवते ते सर्व मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे किंवा दिले आहे. तर व्हिडिओ मात्र सर्वांनी पहा, संपूर्ण माहिती समजून घ्या आणि नंतर तुम्ही अपडेट करायला सुरुवात करा. कारण त्याशिवाय चुका जर झाल्या तर पुन्हा पुन्हा तुम्हाला व्हिडिओ यावं लागेल. म्हणून व्हिडिओ संपूर्ण पहा, 2-3 वेळा पहा. जर समजलं नाही तर 2-3 वेळा सुद्धा पाहू शकता. त्याच्यामध्ये काय काय दिले तो बघा. बँक डिटेल्स चुकीचे भरले आहेत याबद्दल सुद्धा माहिती उपलब्ध आहे. नंतर अपडेट करता येणार आहे, दुरुस्त करता येणार आहे, डिटेल्स तुम्हाला बदलता येणार आहे, पैसे मिळण्यासाठी बँक बदलता येणार आहे. व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे, कॉल करू नका, फक्त व्हॉट्सअप नंबरच मेसेज पाठवू शकता. पैसे आपल्याला मिळणार आहे, अंदाजे ते म्हणताय 30% मिळणार आहे, परंतु बघूया आपण किती मिळणार आहे. प्रत्येकाची ॲडमिटेड अमाऊंट क्लेम आहे आपल्याकडे, तेवढी मिळण्याची शक्यता आहे असं माझा अंदाज आहे. आता ते म्हणताय 30%, बघूया आपण खरंच किती मिळते. आणि लिस्टमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांनाच पैसे मिळणार आहे, त्यामुळे पहिल्यांदा लिस्टमध्ये नाव पाहून घ्या आणि नंतर मग बँक डिटेल्स अपडेट करण्याकडे जा. नाहीतर लिस्टमध्ये नाव नाही आहे आणि बँक डिटेल्स अपडेट करता तिथे नाव येणारच नाही. लिस्टमध्ये नाव नसेल तर तिकडे नावच येणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा नाव आहे का नाही पाहून घ्या. त्यासाठी तुम्ही वैयक्तिक सुद्धा लिस्ट डाउनलोड करून पाहू शकता किंवा माझ्याकडे व्हॉट्सअप नंबरवर मेसेज पाठवून सुद्धा पाहू शकता. बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की माझ्याकडून पाहिले नाही, तुम्ही स्वतः पण पाहू शकता. लिस्ट डाउनलोड करा आणि स्वतः नाव पाहू शकता. आता जुलैमध्ये बऱ्याच जणांच्या खात्यात जमा झाली रक्कम, तर काहींचे जून, जुलै, ऑगस्ट ह्या बँक चेक करा. पैसे जमा झाले असेल तर आपल्याला ओम श्री सद्गुरू समर्थ मार्केटिंग प्रतिनिधी वेलफेअर असोसिएशन हे जे असोसिएशन आहे हे आपल्या सर्व गुंतवणूकदारांसाठी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करत आहे. त्यांचंच हे पत्र आहे आणि तेच मी तुम्हाला दाखवतोय आणि दाखवताना थोडंसं स्पष्टीकरण सुद्धा करून सांगणार आहे. कारण नुसतं पत्र वाचून सुद्धा बऱ्याच जणांना काय करावं हे समजत नाहीये आणि म्हणून मी थोडंसं अजून स्पष्ट करून सांगत आहे. तर श्री सद्गुरू समर्थ साटम महाराज नमः, श्री सद्गुरू समर्थ अवधूतानंद महाराज नमः. मित्र हो, मागील पत्रकात नमूद केल्याप्रमाणे 5 नोव्हेंबर 2024 रोजी तर ही वेबसाईट आपल्याला दिलेली आहे. ही मी तुम्हाला मागच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली होती, व्हिडिओत सुद्धा दाखवली होती. ही वेबसाईट सुरू केली आहे, पण सदर वेबसाईटवर ज्या अधिकृत गुंतवणूकदारांना ॲडमिटेड क्लेम धारक म्हणजे जे गुंतवणूकदार आहेत ते सर्व, जे मान्यता मिळाली ते सर्व, त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम प्राप्त झालेली नाही अशा फायनान्शियल क्रेडिटरच्या 2 याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. आता ही ते पत्रामध्ये सांगतायत, पण प्रत्यक्षात काय दिलं खाली पाहता. रिटर्न पेमेंट लिस्ट म्हणजे ज्यांना पैसे मिळणार आहेत अशी जी लिस्ट आहे ती अजून अपडेट होत आहे. त्यामुळे जेव्हा आपण अपलोड करायला जातो किंवा माहिती पाहायला जातो तेव्हा आजही मला पण हेच आढळून येतंय. म्हणजे मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय त्याही दिवशी हीच परिस्थिती आहे. दिस लिस्ट इज बिंग अपडेटेड ग्रॅज्युअली. याचा अर्थ ही जी लिस्ट आहे ही जे 2-2.5 लाख गुंतवणूकदार आहेत की ज्यांना पैसे आलेले नाहीत आणि परंतु त्यांना पैसे येणार आहेत, थोड्याशा कारणाने काहीतरी चूक झालेली त्यांच्याकडनं, तर ती अपडेट करायची आहे आणि ती अपडेट यादी अपलोड होत आहे.
खूप जणांचे मला मेसेज येत आहेत कारण मी नंबर दिलेला आहे WhatsAppचा. WhatsAppवरती मला मेसेज येत आहेत. कॉल करू नका मी सांगितलंय. तर कुणीही कॉल करू नका. परत सांगतोय. WhatsAppवर मेसेज येत आहेत, की आमची डिटेल्स ज्या आहेत त्या दिसत नाहीये. तर मित्रांनो, ही गुंतवणूकदार बंधू-भगिनींनो, ही अपडेट होत आहे लिस्ट त्यामुळे ते दिसत नाहीये. जेव्हा ती अपडेट पूर्ण होईल तेव्हा आपले नाव दिसायला काय होईल? सुरुवात होईल. परंतु आपण अगोदर जी अमाउंट क्लेम मंजूर झालेली आहे त्या लिस्टमध्ये आपण आपलं नाव आहे की नाही ही पहिली खात्री करून घ्या. आणि खात्री केल्यानंतरच मग तुम्ही बँकेत पैसे आले की नाही जून, जुलै, ऑगस्टमध्ये त्याची तुम्ही खात्री करून घ्या. आणि त्यानंतर इथे जाऊन तुम्ही आपल्याला बँक डिटेल्स अपडेट करायचे. बरेच जण फक्त जात आहेत आणि बँक डिटेल्स अपडेट करतात. कारण बऱ्याच जणांना क्लेम मंजूर झाला की नाही झाला याचीच माहिती नाही. आणि म्हणून मी WhatsApp नंबर दिलेला आहे, की त्या नंबरवर तुम्ही मेसेज पाठवून तुमचं लिस्टमध्ये नाव आहे की नाही याची पहिली खात्री करून घ्या. त्यानंतर मग बँकेत पैसे आले की नाही जून, जुलै, ऑगस्टमध्ये मग ती 2 नंबर खात्री करा. आणि त्यानंतर मग आपल्याला हे त्याच गुंतवणूकदार ज्यांचे पैसे आलेले नाहीत पण यादीमध्ये नाव आहे. हे एकदा चेक केलं की तुम्ही त्यानंतर सुद्धा मग आपले हे बँक डिटेल्स काय करायचे आहेत अपडेट करायचे आहेत. बाकीच्या गुंतवणूकदारांसाठी नाहीये. पण बरेच जण फक्त नुसतं डायरेक्ट लिस्टमध्ये जाऊन बघतायत या सध्याच्या आणि त्यांना ते सापडत नाही आणि असा इंग्लिश आणि मराठीमध्ये मेसेज येतो. इंग्लिशमध्ये येतो दिस इज लिस्ट बिंग अपडेटेड ग्रॅज्युएटली किंवा मराठीमध्ये येतो ही लिस्ट हळू अपडेट होत आहे. ठीक आहे. 2 नंबरचा मुद्दा आहे मिसिंग बँक डिटेल्स. तर ज्यांचे बँक डिटेल्स म्हणजे बँकेची माहिती देताना चूक झालेली आहे, त्यांच्यासाठी हे आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. पुढे काय म्हणतंय पहा आता वरील 2 यादीपैकी कुठल्या यादीत ज्यांचे नाव आहे अशा गुंतवणूकदारांच्या बँक खात्याचे तपशील चुकीचे आढळून आलेले आहेत. काही जणांचे बँक खाते बंद झाले आहेत, तर काहींच्या कारणांमुळे त्यांच्या बँक खात्याचा परतावा किंवा रिटर्न्स रक्कम प्राप्त होऊ शकली नाही. म्हणूनच अशा गुंतवणूकदारांना आता वेबसाईट पोर्टल चालू झाले आहेत. त्यांना नम्र विनंती आहे, की त्यांनी वेब पोर्टलच्या माध्यमातून आपल्या चालू असलेल्या बँक खात्याचे डिटेल्स म्हणजे ज्या खात्यामध्ये आपण ट्रान्झॅक्शन करतोय, पैसे काढतोय, ठेवतोय. थोडक्यात ते चालू बँक अकाउंट म्हणू आपण त्याला, ॲक्टिव्ह बँक अकाउंट. तर त्यामध्ये कुठलीही चूक न करता व दिलेल्या सूचनांचे पालन करून योग्य पद्धतीने सबमिट करायचे. तुम्हाला ही परत एक संधी दिली त्यांनी, की ज्यांचे बँक डिटेल्स चुकलेले आहेत आणि म्हणून जून, जुलै, ऑगस्टमध्ये पैसे आलेले नाहीत, अशाच लोकांसाठी ही संधी आहे. परंतु त्यांचं लिस्टमध्ये नाव आहे, हे पहिले महत्त्वाचं लक्षात घ्या. लिस्टमध्ये नाव नसेल तर मग पैसे येणारच नाहीये. पहिल्यांदा लिस्टमध्ये नाव चेक करा. नंतर मग पैसे नाही आले, तरच त्यांनी बँक डिटेल्स अपडेट करायचे. कारण तरच त्यांचे नाव या लिस्टमध्ये येणार आहे. तर कारण ही त्यांना सर्वात शेवटची संधी आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. खाली नमूद केलेल्या सूचनांचे पालन करावे. मग आता काय करायचं ते आपल्याला खाली सूचना आपल्याला दिलेल्या आहेत. आता ह्याची मी लिंक तुम्हाला अगोदर इतक्यात वरती दाखवली आहे बघा. https://pancardclubs.com/ ही वेबसाईट आहे. याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या पुढे काय स्क्रीन ओपन होते ते तुम्हाला मी दाखवतो. आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. 2-3 वेळा व्हिडिओ पहा. काय करायचं हे समजून घ्या, की हे व्हिडिओमध्ये मी ते जे पुढे सांगणार आहे. कारण जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला नाही लगेच आता तुम्ही जाऊन त्या वेबसाईटच्या लिंकवर अपडेट करायला गेले तर पुन्हा परत तुम्हाला व्हिडिओकडे यावं लागेल. तर आधी व्हिडिओ पाहून घ्या, 2-3 वेळा समजून घ्या काय करायचंय ते आणि नंतर करा. पुन्हा परत चूक होता कामा नये यासाठी मी पुन्हा बजाव सांगतोय. तर ठीक आहे आता बघा वेबसाईटची जी आहे त्याच्यावर क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन ओपन होईल. ही स्क्रीन ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे 1, 2, 3, 4, 5 आयकॉन्स दिसतायत म्हणजे चित्र दिसतायत. तर हा जो पृथ्वीसारखा जो सिम्बॉल आहे, तर त्याच्यावर तुम्ही काय करायचंय क्लिक करायचंय. आलं लक्षात? पहिल्यांदा वेबसाईट पोर्टलच्या चिन्हावर क्लिक करा. इथं स्टेप्स सुद्धा दिलेले दिसतायत तुम्हाला. त्याचप्रमाणे सांगतो पण मी इथं दिसतंय पण तुम्हाला आणि सांगतोय पण. त्याप्रमाणे तुम्ही क्लिक करा. त्याच्यानंतर पुढे आपल्याला क्लिक केल्यानंतर पुढचं पेज ओपन होईल. बघा, इथपर्यंत काही जण येतायत, परंतु अपडेट होत आहे प्रोसेस त्यामुळे त्यांना दिसत नाहीये नाव. ठीक आहे, इथे ईमेल आयडी तुम्ही जो दिला होता तोच आपल्याला पाहिजे. ईमेल आयडी असल्याशिवाय आपल्याला काही करता येणार नाही. बऱ्याच जणांनी ईमेल आयडी हरवून टाकले आहेत, की लिहून ठेवलेले नाही, कुठं लिहिले माहीत नाही. काहींकडे त्याच्या प्रिंट पण नाही, काहीच नाही. तर ते फार अवघड परिस्थिती आहे. आयडेंटिफिकेशन प्रूफ नंबर म्हणजे तुम्ही जो त्यावेळेस आधार नंबर दिला होता, तो 12 अंकी आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. काहींनी पॅन कार्डचा नंबर दिलेला असेल, तर तुम्ही पॅन कार्डचा नंबर टाकायचा. जो दिलाय तो टाका. त्याच्यानंतर एंटर कॅप्चा इथं साइडला बघा 1 एक्स, कॅपिटल एल, स्मॉल एस, स्मॉल एन आणि 2 दिलेलं आहे. म्हणजे अंक आहेत, अक्षर आहे, स्मॉल ए, कॅपिटल ए ही जसं तिथे टाका. त्याच्यानंतर इथं बघा एक चौकोन दिलाय इन व्ह्यू ऑफ रेक्टिफिकेशन. तर इथे ह्या चौकोनावर टिक मार्क करायची आहे. आलं लक्षात? आणि मग लॉग इन वरती क्लिक करायचं. चला मी तुम्हाला आता हे सगळं प्रोसेस वरच्या स्टेपमध्ये कसं होतं ते पहा आता. आता हे बघा इथं पण दाखवलंय लॉग इन करण्यापूर्वी खाली दर्शवल्याप्रमाणे नोट फॉर वेब पोर्टल यावरती क्लिक करा. ज्यांचं नाव आपल्याला जर चेक करायचं तर नोट फॉर वेब पोर्टलवर सुद्धा आपल्याला जावं लागणार आहे. तर इथे ईमेल आयडी भरा, आयडेंटिफिकेशन म्हणजे आधार नंबर किंवा पॅन कार्ड नंबर जो दिला तो भरा, कॅप्चा भरा, इथं टिक मार्क करा आणि नोट फॉर वेब पोर्टलवरती तुम्ही काय करा
क्लिक करा. जर तुमचं लॉग इन होत नसेल तर तुम्ही याप्रमाणे करायचं आहे. जर लॉग इन होत असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इनवर सुद्धा जाऊ शकता. पण इथे आपल्याला ही स्टेप पहिल्यांदा दिलेली आहे. तर हे तुम्ही इथं काय करायचं आहे, नोट फॉर वेब पोर्टल दिसतंय का, येलो बाण दाखवलाय पिवळ्या रंगाचा, त्यावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत आलोय आपण सर्वजण. हे तुम्हाला करायचंय त्यासाठी मी म्हणतो की व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या. 2-3 वेळा पहा, नीट समजून घ्या, मग तुम्ही प्रत्यक्ष तुमची बँक डिटेल्स अपडेट तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता. आणि ज्यांना येत नाहीये त्यांना मी मदत करणार आहे. थोडेसे चार्जेस वगैरे तुम्हाला पडतील. तर 4 नंबरची स्टेप काय दिली ते पहा. त्यानंतर खाली दर्शविल्याप्रमाणे नोट फॉर वेब पोर्टल ओपन होईल. सदर माहिती ही इंग्लिश व हिंदी या 2 भाषांमध्ये उपलब्ध आहे. जी फार महत्त्वाची आहे. ती पूर्णपणे वाचा, समजून घ्या आणि नंतरच काय करा, लॉग इन करा. आता ही सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि आपण काय-काय करू शकतो ते पण आपल्याला तिथं हे बघा दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती आता. इन्स्ट्रक्शन फॉर सबमिशन व्हाया द वेब पोर्टल, ॲक्सेस द पोर्टल, लॉग इन म्हटलंय पुढे, नाही का? इथे सगळे आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट काय जे आपण दिलं त्यावेळेचं. नंतर कॅटेगरी ऑफ सबमिशन, इथे नेम चेंज. तुम्हाला नावात काही बदल असेल तर तुम्ही मग मॅरेज केस असेल म्हणजे स्त्री असेल तर लग्न झालं असेल आणि मग परत नावात बदल झाला, आधार कार्ड बदललं वगैरे, पॅन कार्ड बदललं. तर ते सर्टिफिकेट तुम्हाला अटॅच करायचं आहे की मॅरेज सर्टिफिकेट पण पाहिजे त्या ठिकाणी. ते तुम्हाला लागणार आहे आणि तरच तुम्ही हे नाव चेंज करू शकता आणि तुमच्या नवीन बदललेल्या बँक अकाउंटवर, नवीन नावाच्या बँक अकाउंटवर तुम्ही पैसे घेऊ शकता. तर ही एक केस तुम्हाला या ठिकाणी करता येणार आहे. नंतरची स्टेप बघा, नेम चेंज ऑर अदर दॅन द एक्स अकाउंट ऑफ मॅरेज, अपलोड द गॅझेट नोटिफिकेशन अँड अपलोड आधार कार्ड. म्हणजे तुमचं जे आपण गॅझेट तयार करतो, नाव बदली करायचं असेल तर काहीतरी मिस्टेक होती आणि म्हणून ते आपण दुरुस्त करून गॅझेटद्वारे करून घेऊ शकतो. म्हणजे इथं काही प्रॉब्लेम नाहीये आणि मग इथे बदल झाल्यानंतर त्या प्रमाणाचं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्ही इथे अपलोड करा. मग तुमच्या नवीन नावाच्या बँक अकाउंटमध्ये पैसे तुमच्या यायला येण्याची शक्यता वाढेल किंवा येतील. त्यानंतर डेथ केस, समजा मृत्यू झालेला आहे, तर या अशा केसमध्ये काय करायचंय पहा आता. इफ द एफ-सी म्हणजेच थोडक्यात जो फायनान्शियल जो क्रेडिटर्स आहे म्हणजेच गुंतवणूकदार आहे, हॅज पास अवे म्हणजे त्याचा मृत्यू झालेला आहे. द नॉमिनी मस्ट अपलोड द डेथ सर्टिफिकेट अँड द नॉमिनी आधार कार्ड. मग तुमचा जो नॉमिनी म्हणजे वारसदार आहे तर त्याने काय करायचं आहे, अपलोड द डेथ सर्टिफिकेट म्हणजे ते वारसाचे म्हणजे जे पालक होते ते त्यांच्या मृत्यूचं प्रमाणपत्र आणि नॉमिनीचं आधार कार्ड म्हणजे जो नॉमिनी आहे त्याचं आधार कार्ड याची पीडीएफ फाईल बनवायची आहे आणि ती एकाच वेळेस अपलोड करायची आहे मित्रांनो. हे फार लक्षात घ्या. बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतात का नाही तेच प्रश्न आहे आणि त्यामुळे चुका होतात आणि पुन्हा परत आपण चुका करणार आहोत. बरेच जण या ठिकाणी परत चुका करणार आहेत. तर नीट समजावून घ्या आपल्याला काय सांगितलं त्यांनी. इफ बोथ म्हणजे बघा काय म्हटलं, इफ बोथ द एफसी अँड नॉमिनी हॅव पास अवे द लीगल हायर मस्ट अपलोड द सक्सेशन सर्टिफिकेट. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जो गुंतवणूकदार होता त्याचाही मृत्यू झाला. त्याच्या खाली जो नॉमिनी त्यावेळेस आपण फॉर्म भरताना दिला होता, सर्टिफिकेटवर नॉमिनीचं नाव आहे, सगळ्यांना माहिती आहे. तो त्याचाही मृत्यू झालेला आहे. आता दोघांचाही मृत्यू झालेला आहे. मग आता काय करायचं, तर त्यांनी पुढची स्टेप सांगितलेली की त्या दोघांचे जे कायदेशीर वारसदार आहेत, ते त्यांनी आधी आम्ही वारसदार आहोत हे सर्टिफिकेट मिळवायचंय आधी आणि ते सर्टिफिकेट आणि त्यांचं स्वतःचं आधार कार्ड आणि ह्या दोघांचे मृत्यूचं प्रमाणपत्र हे सगळं एका पीडीएफ फाईल मधून एकत्र करून अपलोड करायचंय. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा पुढचा पॉइंट आहे स्पेलिंग मिस्टेक. नावात स्पेलिंग मिस्टेक आहे तुमच्या आणि आता तुम्ही ते दुरुस्त केलंय. आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल, तर तुम्ही त्याप्रमाणे तुमचा पुरावा द्या. आधार कार्डचं अपलोड करा आणि पॅन कार्ड अपलोड करा. जे स्पेलिंग मिस्टेक करेक्ट केलेले आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही नावामध्ये सुद्धा बदल करू शकता. तर अशा प्रकारे स्पेलिंग मिस्टेक सुद्धा आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही. त्यानंतर शॉर्ट ऑर फुल नेम ऑर नेम पॅटर्न किंवा आपण बघतो कधी-कधी आपण इनिशियल लिहितो म्हणजे पीएम मोदी किंवा असं काहीतरी नाही का? तर ते जे पीएम जे आहे, तर पीएम हे इनिशियल झालं किंवा अध्यक्षर झाली. ते शॉर्ट फॉर्म झाला, तो शॉर्ट नेम झालं. तर तुम्हाला आता ते नाव बदलायचंय आणि ते पूर्ण नाव तुम्हाला लिहायचंय. तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं, ते पूर्ण नावाचा प्रूफ म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड काय असेल ते तुम्हाला ती कॉपी काय करायची, अपलोड करायची आणि तुम्ही त्या नावामध्ये चेंज करू शकता. आले लक्षात? मग स्त्रीचं असेल, तिचं लग्न झालं असेल, तर तिथे सुद्धा तुम्ही ते मॅरेज सर्टिफिकेट आणि आधार कार्ड नवीन आलेलं, पॅन कार्ड जे असेल ते अपलोड करा आणि नावामध्ये सुद्धा बदल करून घ्या. ऑनलाईन सुद्धा नावामध्ये बदल होणार आहे. त्यानंतरचं पुढचं आहे इनकरेक्ट बँक डिटेल्स. आता अजून बँकेचं तर काय-काय करू शकतो आपण बघा. म्हणजे नुसतं बँक डिटेल्स नाही, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले म्हणजे नावात बदल, मृत्यूत बदल झालाय, स्पेलिंग मिस्टेक नावात म्हणून बदल आहे. नावामध्ये शॉर्टकट तुम्ही वापरलाय, थोडंसं छोटं नाव वापरलंय, फुल नाव पाहिजे किंवा फुल नाव वापरलंय, छोटं नाव पाहिजे. काय असेल तो बदल. हे सगळे बदल आपल्याला आता या स्टेप्समध्ये करता येणार आहेत. 4 नंबर आहे इनकरेक्ट बँक डिटेल्स. आता तुम्ही बँकेच्या बद्दलची चुकीची माहिती दिली तुमच्याकडे. होतंय बऱ्याच जणांचं झालं एखादा अंक, एखादा अक्षर चुकीत जाते. कारण किंवा कधी-कधी 0 आणि ओ मध्ये लोकांना जरा थोडीशी गडबड होत आहे. 0 आणि ओ ते सारखंच समजतात. ओ वेगळा आहे, 0 वेगळा आहे. थोडंसं तुम्ही लक्ष द्या, बारीक लक्षात येईल तुमच्या.
तर तिथे सुद्धा तुमचं त्यामुळे चूक होतोय आणि मग इथे एक अंक जरी चुकला आणि एक अक्षर जरी चुकलं तरी आपल्याला पैसे येणार नाहीये. तिथे बँक नेम लिहायचंय, ब्रँच नेम तुम्ही द्यायचंय, अकाउंट नंबर आहे बघा बऱ्याच जणांचा 12 अंकी 16 अंकी काय असतो तो नंबर असतो पासबुकवर दिलेला किंवा चेकवर सुद्धा असतो. तर तो नंबर तुम्ही व्यवस्थित टाइप करायचा आहे. 0 आणि ओ मध्ये सुद्धा कन्फ्युजन होते, ते सुद्धा बारकाईने व्यवस्थित करा. त्यानंतर बँकेचा IFSC जो कोड आहे, तो कोड सुद्धा खूप महत्त्वाचा आहे कारण तो मला पैसे तसे येणार नाहीयेत. तर हे आपल्याला या ठिकाणी अपडेट करता येणार आहे. अपलोडिंग सपोर्टेड डॉक्युमेंट्स लाइक कॅन्सल चेक ऑर द फ्रंट पेज ऑफ द पासबुक. म्हणजे आपल्याला तुम्ही एक तर कॅन्सल चेक अपलोड करू शकता. कॅन्सल न केलेला जरी केला तरी काही प्रॉब्लेम येणार नाहीये. म्हणजे आता यांनी म्हटलं कॅन्सल चेक, तर तुम्ही कॅन्सल चेक तुमचा चेक वाया जाईल. तर असेल तुमच्याकडे कॅन्सल चेक तर तुम्ही तो यूज करा. नाही तर ब्लँक चेकचं जरी तुम्ही PDF फाईल करून जरी अपलोड केली तरी चालेल. किंवा पासबुक आहे, पासबुकवर सुद्धा बऱ्याच बँकांच्या पासबुकवर डिटेल माहिती आहे. परंतु बऱ्याच बँकांच्या पासबुकवरच्या फ्रंट पेजवर डिटेल माहिती नाहीये. त्यामुळे तुम्ही चेकच अपलोड करा असं माझं म्हणणं आहे. तर डिटेल माहिती जर पासबुकवरती असेल सगळी, तर तुम्ही ते पासबुकचं जर फ्रंट पेज सुद्धा अपलोड PDF फाईलमध्ये अपलोड करू शकता. आणि PDF फाईल ही खूप महत्त्वाची आहे. ही जी फाईल आपण अपलोड करणार आहोत, ही 3 MB पेक्षा जास्त नकोय मोठी. जर 3 MB पेक्षा मोठी झाली, तर ती फाईल अपलोड होत नाही. ही पण गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या. मी खूप महत्त्वाचं सांगतोय व्हिडिओमध्ये, दुर्लक्ष करू नका. आणि मला चुकीचे मेसेज पाठवू नका. मग आता पुढे पहा, मिसिंग बँक डिटेल्स. म्हणजे तुम्ही बँक डिटेल्स दिले होते, परंतु काहीतरी चुकलंय पुन्हा परत. तर ते जे काय राहिलं असेल थोडंसं चेंज करून घ्या. आणि इथे बँक नेम, बँक ब्रांच नेम, अकाउंट नंबर बऱ्याच वेळा अकाउंट नंबर आणि IFSC कोड इथेच जास्त चुका झालेल्या मला दिसून येतं. तर काही हरकत नाही. आता आपल्याला चान्स मिळालेला आहे, व्यवस्थित करा. आणि इथे तुम्हाला सपोर्टेड म्हणून कॅन्सल चेक किंवा पासबुकचं पहिलं पान अपलोड करायचं. हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर ही इम्पोर्टंट नोट्स पण दिलेले आहे त्याच्यामध्ये. हे सगळं व्यवस्थित करायचंय, सेव्हिंग करायचंय, अपलोड करायचंय आणि आपल्याला शेवटी फायनल एक डाउनलोड फाईल येणार आहे, की आपण आता जे नाव बदल केलं किंवा काय बदल केला त्याचं पण आपल्याला एक PDF मिळणार आहे परत. त्याची एक प्रिंट मिळणार आहे. जिथं तुम्ही अपलोड करा, जिथं जाऊन तुम्ही सायबर कॅफेला गेले किंवा घरी केलं, तर त्याची एक पुरावा म्हणून PDF फाईल डाउनलोड करून घ्या आणि PDF त्याची प्रिंट सुद्धा एक घेऊन ठेवा. बरेच लोक हे करत नाही आणि त्यांना माहिती नसल्यामुळे बऱ्याच चुका आपल्याला झालेल्या काय होतं दिसून येतात. आणि नंतर मग ते मला विचारतात. मी आता WhatsApp नंबर दिलेला असल्यामुळं बरेच जण मला विचारतात आणि त्यांना ते काहीच करू शकत नाही कारण ते म्हणतात आम्हाला तिकडे काहीच डिटेल नाहीये. तर व्यवस्थित सगळं ठेवा आणि ते पुढच्या परत भविष्यासाठी आपल्याला लागणार आहे जी प्रिंट आणि डाउनलोड PDF फाईल आहे ती. तर पहिल्यांदा व्यवस्थित अपलोड करा. आता 5वा पॉइंट काय दिला पाहते. लॉग इन करण्यापूर्वी आपला अधिकृत ईमेल ID प्रूफ म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड आणि कॅप्चा वगैरे व्यवस्थित भरा आणि टिक मार्क करा आणि टिक मार्क केल्यानंतर पुढची स्टेप्स आपल्याला पुढे करायची आहे. बघा इथे ईमेल ID भरा, आधार पॅनचा नंबर टाका, कॅप्चा व्यवस्थित टाका, इथे टिक मार्क करा आणि लॉग इन करायचे आहे. म्हणजे बघा मगाची मी प्रोसेस सांगितली नोट फॉर वेब पोर्टल. ज्यांचं लॉग इन करून येणार नाही त्यांनी नोट फॉर वेब पोर्टल जायचंय किंवा सर्वांनी आधी जाऊन या, काही हरकत नाहीये. तुम्हाला समजेल तरी नेमकं काय आहे ते. आणि नंतर मग पुन्हा परत मग आता ह्या प्रोसेसप्रमाणे जी आपली 5वी स्टेप आहे, त्या 5व्या स्टेपप्रमाणे आपल्याला काय करायचंय लॉग इन करायचं. ठीक आहे. लॉग इन केल्याच्या नंतर मग आता आपल्याला काय करायचंय, जी बँकेचे डिटेल्स आपण भरले नव्हते किंवा चुकीचे भरले होते, तर ते आपल्याला इथं काय करायचे अपडेट करायचे. लॉग इन केल्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज ओपन होईल. खाली दाखवल्याप्रमाणे आपल्याला स्टेप्स या ठिकाणी कंप्लीट करायच्या आहेत. तर इथे सर्व माहिती जे तुम्हाला स्क्रीनवर ओपन होईल. तर इथे जे तुमचा जो नंबर आहे, तुम्ही एकदा टाकलं की हे सगळी तुमची वैयक्तिक माहिती येणार आहे. ईमेल ID टाका, आधार नंबर किंवा पॅन कार्ड नंबर टाका, कॅप्चा टाका. तुम्हाला बरोबर तुमचंच ओपन होईल. दुसरं कोणाचंही ओपन होणार नाहीये. इथे ओपन झाल्याच्या नंतर आता आपल्याला कळालंय की इथे आपल्याला आपले बँक डिटेल्स चुकलेले आहेत. तर इथे ॲक्शन नावाचं एक बटन दिलेलं आहे बघा. बँक अकाउंट डिटेल याच्या खाली बघा. त्यांनी इथे ॲक्शनवर क्लिक केल्यावर हा विंडो ओपन होईल असं लिहिलेलं आहे. इथे बाण पण दाखवलंय. तर ह्या बटनावरती काय करा, क्लिक करा. जर माझा कर्सर तुम्हाला दिसत असेल तर ठीकच आहे. परंतु तोंडी मी बोललोय. बँक डिटेलच्या खाली ॲक्शन शब्द आहे. ॲक्शनच्या खाली एक बटन आहे. त्याच्यावरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर मग आपल्याला बँक डिटेल्स भरायचे आहेत. बँक डिटेल्स भरताना इथं बेनिफिशियरी नेम म्हणजे गुंतवणूकदाराचं नाव किंवा त्याच्या नॉमिनीचं वारसदाराचं नाव इथं दिसेल. इथून तुम्ही हे नाव सुद्धा चेंज करू शकता. नंतर बँकेचं डिटेल्स आहे ते तुम्ही चेंज करा. बदलायचे असेल तर बदलू शकता किंवा आहे तेच जे करेक्शन करू शकता. कारण तुमचं चालू अकाउंट पाहिजे, तुमच्या नावाचं चालू अकाउंट पाहिजे. म्हणजे ज्याच्या नावावर पैसे तुम्हाला पाहिजे आहे, त्या व्यक्तीचं चालू अकाउंट ज्याच्यावर ट्रान्झॅक्शन होत आहेत असं अकाउंट द्या आणि चांगल्या बँकेचं द्या, की जेणेकरून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे तर पैसे आले पाहिजे आपल्याला. तर इथे पुढचा आता अकाउंट नंबर द्यायचा आहे. व्यवस्थित भरा. IFSC कोड व्यवस्थित भरा, ब्रँचेचं नाव भरा आणि इथे बघा तुम्हाला अपलोड करायचंय काय? इथं तुम्ही जो कॅन्सल चेक किंवा ब्लँक चेक जरी अपलोड केला तरी चालेल. मी मगाशी सांगितलंय. तर इथं तुम्ही चूजवर जायचं, क्लिक करायचं. नंतर तुमची फाईल जी PDF फाईल जिथं तुम्ही ठेवलेली आहे तिथून ती घ्यायची आणि अपलोड करायची आहे. किंवा फ्रंट पेज जरी केलं पासबुकचं तर बघा सेकंड ऑप्शन दिलेलं आहे फ्रंट पेजसाठी. पहिला ऑप्शन आहे कॅन्सल चेकसाठी. तिथे बॉक्स आहेत चौकोनी छोटे-छोटे. त्यावर तुम्ही टिक करायची आणि नंतर मग चूज फाईलवर जायचं. आलं लक्षात? तर इथे यामध्ये बँकेचे डिटेल्स योग्य पद्धतीने भरणे व 2 पैकी 1 फाईल अपलोड करणे आवश्यक आहे.
आणि नंतर मग सेव्ह बटन दाबायचं आहे. चला आपण पुढची स्टेप पाहूया आता. बँक डिटेल्स फाईल अपलोड करायची स्टेप इथे झालं का सेव्ह आणि नंतर मग इथे सबमिट पुढे बटन आहे. सेव्ह झालं का आपल्याला सक्सेसफुली मेसेज येतो. त्यानंतर मग तुम्ही हे सबमिट बटन हाईड ऑन होईल. आता हे कसं सेव्ह डार्क दिसतंय निळ्या रंगाचं, तसं सबमिट बटन तुमचं डार्क निळ्या रंगाचं ऍक्टिव्ह होईल आणि ते तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचे. पुढे बघा स्टेप 2 मध्ये दिले बँक डिटेल्स फाईल अपलोड केल्यानंतर खालील प्रमाणे स्टेप्स पूर्ण करायचे आहेत. पुन्हा परत आपल्याला ज्या स्टेप्स करायच्या आहेत त्या आपल्याला इथे दाखवलेल्या डिटेल्स मध्ये पहा. आता बघा इथे दाखवले बघा बँकेचं नाव, इथे बेनिफिशरीचं नाव आता हाईड केलंय आणि इथे अकाउंट नंबर पण दाखवलाय एक नमुना म्हणून. तुम्ही तुमचा टाकायचा, हा नका टाकू कारण यांच्या अकाउंटवर पैसे जातील नाही तर मग. इथे IFSC कोड आहे, ब्रँच कोड आहे आणि तुम्हाला इथे चेक किंवा पासबुकचं पहिलं पान त्याची PDF अपलोड करायची आहे. तर अशा प्रकारे इथे सेव्ह करा. सबमिट बटन इथे हायलाइट झालंय तर त्याच्यावर क्लिक करा आणि सबमिट करा. बघा ती स्टेप नंबर 3 सबमिटवर क्लिक केल्यावर खालील विंडो मग आता सबमिट केलं का पुढे काय होते पुढची विंडो ओपन होईल ज्यात तुम्हाला सबमिशन कन्फर्मेशन नोट असेल. म्हणजे तुम्ही कंप्लीट केलंय, भरलंय, आता सक्सेसफुली ते सबमिट झालंय अशाबद्दलचं तुम्हाला सूचना त्यावरती स्क्रीनवरती दिसेल. जर तुम्ही केलेल्या सर्व स्टेप अचूक असतील तरच येस बटन दाबा. मग पुढे परत त्यांनी आपल्याला तुम्ही एक संधी दिली. जर चुकलं असेल काही तर पुन्हा परत तुम्ही नो दाबू शकता. कारण जर तुमचं बरोबर असेल तुमच्याकडनं ते कन्फर्म करून घेतात. एकदा सेव्ह म्हणतायत, सबमिट म्हणतायत, येस वर क्लिक करायला सांगतात. नंतर जर तुमचं चुकीचं असेल असं तुम्हाला वाटलं अरे काहीतरी चुकलंय माझं, परत मागं जा, बॅक करा आणि पाठीमागे जा. परत व्यवस्थित सगळं भरा, परत या आणि परत येस बटन दाबा आणि नो वर क्लिक करून तुम्ही सर्व स्टेप पुन्हा चेक करून मग येस वरती काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. हे केल्यानंतर बघा असं सर्वांना असं मेसेज आहे सबमिट कन्फर्मेशन आला. त्याच्यानंतर तुमचं खरंच सगळं भरलेलं ओके आहे आता तुम्हाला खात्री पटली तरच तिथे येस वरती क्लिक करा. नाहीतर नो वर क्लिक करून परत बॅकला जाऊ शकता आणि सर्व पुन्हा परत चुकीचं काय असेल तर ते अपडेट करून करेक्ट करून पुन्हा परत येऊ शकता आणि परत सबमिट वर बटनवर क्लिक करा वरच्या आणि इथे तुम्हाला मग येस ऑप्शन आहे. या येस वरती काय करायचं तुम्ही ही फायनल सबमिशनची नोट आहे. एकदा तुम्ही येस वर क्लिक केलं की तुम्ही पुढे काय करू शकणार नाहीये. त्यानंतर पुढची स्टेप पहा. सबमिट वर क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर सबमिटेड डेट दिसेल आणि बाजूला डाउनलोड क्लिक केल्याने खाली दाखवल्याप्रमाणे रिपोर्ट डाउनलोड होईल. तुमची त्याची काय करा तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता. बघा इथे सबमिट बटन दाबायचंय, सबमिटेड असं येईल. त्याच्यानंतर इथे एक डाउनलोड हा जो बटन आहे एक हायलाइट होईल. यावरती तुम्ही क्लिक करा, त्यावर तुमची फाईल डाउनलोड होईल. त्याची प्रिंट पण काढून ठेवा. आलं लक्षात? PDF फाईल पण होईल आणि प्रिंट पण येईल. दोन्ही पण तुमच्याकडे येईल आणि इथे सबमिट केल्याची डेट आणि टाइम किती तारखेला तुम्ही दिलं आणि किती टायमिंगला तुम्ही ते अपडेट केलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बँक डिटेल्स इथे अपडेट करू शकता. त्याच्यानंतर आता पुढची बघा स्क्रीनवरती तुम्हाला सगळं केल्याच्या नंतर अशा प्रकारचं ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आलेली दिसेल. म्हणजे तुमचा क्लेम ID नंबर PCL ने स्टार्ट होतो तो, नंतर क्लेम कोणाचा आहे केलेला आहे त्याच्या व्यक्तीचं नाव, नंतर नंबर, इतर ईमेल ID, ॲडमिट अमाउंट किती रुपये तुमचे, क्लेम तुम्ही किती रुपयाचा केलता, तुम्हाला पैसे मिळणार किती आहेत म्हणजेच ॲडमिटेड अमाउंट आणि सबमिट डेट तुम्ही किती तारखेला सबमिट केला होता. तर ही डिटेल इथं तुम्हाला त्या PDF फाईलमध्ये दिसणार आहे. बँक डिटेल्समध्ये दिसणार, तुमचं नाव दिसणार आहे वगैरे. त्यानंतर तुम्ही काय नावात बदल करून नवीन जे काय बदल केला तो बघा खाली आता हा जुना आहे तुमचा बँक डिटेल्स अगोदरचा तुमचं भरायचं राहिला होता किंवा मिस्टेक होती ते तुम्हाला अगोदर दिसेल आणि तुम्ही आता काय अपडेट केलं हे सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या स्क्रीनवरती दिसेल. दिसते सर्वांना इथं नाव दिसतंय, इथं बँकेचं नाव दिसतंय, अकाउंट नंबर आहे, IFSC कोड आहे, ब्रँच आहे, अपडेटेड फाईल सुद्धा आहे. तर असा रिपोर्ट तुमचा काय होणार आहे डाउनलोड होणार आहे PDF फाईलमध्ये आणि त्याची सुद्धा तुम्ही प्रिंट काढून ठेवायची आहे. आलं लक्षात? पुढे त्याचा परत उपयोग होणार आहे. त्याच्यानंतर आता 7वा पॉईंट आहे नेम चेंज केस. तर आता नाव बदलायचं असेल तर कसं करायचंय तर या नावामध्ये त्रुटी असेल त्यामध्ये बदल तुम्ही करू शकता. या ऑप्शन प्रमाणे एक विंडो येते त्याप्रमाणे नाव चेंज वरती जायचंय. रिझन दिले असतात ते रिझन सुद्धा तुम्ही बघायचे कोणत्या कारणाने तुम्ही नाव हे चेंज करतात. ते बरं 4-5 रिझन्स आहेत. तर त्यापैकी एक रिझन म्हणजे कारण कोणतं योग्य कारण आहे ते तुम्ही काय करा सिलेक्ट करा आणि नंतर मग फाईल काय करायची अपलोड करायची आणि सबमिट बटन नेहमीप्रमाणे काय करायचे क्लिक करायचे. आलं लक्षात? इथे ऍक्टिव्ह बटन आहे. ऍक्टिव्ह बटन दाबून तुम्ही ही सगळी डिटेल्स भरू शकता आणि हे सगळं काही चेंज करू शकता आणि तुमचं जे नाव आहे चुकलेलं ते तुम्ही दुरुस्त करू शकता. ओके. तर इथे बघा कारण दिसत आहेत तुम्हाला 4-5 कारण आहेत. कोणतं कारण आहे? मग समजा आता मुलगीचं लग्न झालेलं आहे म्हणून इथे मॅरेज सर्टिफिकेट आणि म्हणून माझं नाव चेंज झालंय. असं तुम्ही इथे जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या वतीनं किंवा ती व्यक्ती सुद्धा स्वतः करू शकते आणि ते मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला काय करायचंय अपलोड करायचं आणि मग तुमचं जे नाव चेंज झालं ते कंपनी काय करणार आहे हे फॉर्ममध्ये ॲक्सेप्ट केलं जाणार आहे आणि त्या नावावर तुमचे पैसे येऊ शकतात आणि त्या नावाचं तुम्ही मग बँक डिटेल द्यायचे. आलं लक्षात? तर अशा प्रकारे हे 1, 2, 3, 4, 5, 6 कारण आपल्याला दिलेली. 6 पैकी तुमचं जे कारण असेल आता इथे स्क्रीनवरती दिसत नाहीये तर तुम्ही स्क्रीन ओपन करा तुम्हाला डिटेलमध्ये दिसू शकतं काय कारण आहे ते.
तर ही सर्व कारणं त्या ठिकाणी आपल्याला गृहीत धरायची, ती वाचायची आहेत आणि भरायची आहे. त्याच्यानंतर आता पुढे जे कारण सिलेक्ट झालं ते तुम्ही इथे सिलेक्ट केलं. समजा आता आफ्टर मॅरेज सर्टिफिकेट, मग इथे तुम्ही काय करा, ते मॅरेज सर्टिफिकेटची जी PDF फाईल आहे ती तुम्हाला इथं काय करायची, पुरावा म्हणून अपलोड करायची आहे. म्हणजे ज्या कारणास्तव नाव तुमचं चेंज झालं, समजा आधार कार्ड अपडेट झालं असेल, आधार कार्डवरचं नाव चुकीचं होतं, मग इथं तुमचं नवीन आधार कार्ड फाईल PDF फाईल काय करायची, तुम्ही अपलोड करायची आहे. ओके. कृपया नोंद घ्या की अपलोड केलेल्या दस्तावेजांची फाईल साईज 3 MB पेक्षा जास्त नसावी. एकापेक्षा जास्त फाईल असल्यास त्यांची एकत्र PDF किंवा एकत्र JPG फाईल बनवून ती अपलोड करावी. ओके. त्यानंतर अशा प्रकारे आपण आपल्या केसनुसार वेब पोर्टलच्या माध्यमातून योग्य ते बदल करून सगळं काही सबमिट करायचं आहे आणि मग आपल्याला पैसे येण्याची शक्यता वाढणार आहे. जर बँक डिटेल परत चुकले तर पैसे येणार नाही. सर्वांनी काळजी घ्या. त्यासाठी परंतु आधी मी सांगितलं, आधी लिस्टमध्ये नाव आहे की नाही खात्री करा. नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, बँक डिटेल्स अपडेट करायचे. लिस्टमध्ये नाव आहे आणि मग पैसे आलेले नाही, तरच आपल्याला बँक डिटेल्स अपडेट करता येणार आहे किंवा म्हणजे ते नाव आपलं उपलब्ध होणार आहे. जर लिस्टमध्येच नाव नाही तुमच्या ॲडमिट क्लेममध्ये, तर तुम्हाला पैसे बँक डिटेल अपडेट करण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्यामुळे पहिल्यांदा नाव अपडेट लिस्टमध्ये आहे की नाही खात्री करून घ्या. तर परिचय दिलेला आहे, मान्यता दिले, चुकीच्या बँक तपशिलांप्रमाणे प्राप्त झालेली नाही. हा मुद्दा सोडण्यासाठी एक वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. ज्यांची FCS त्यांचे योग्य बँक तपशील सादर करू शकतात, ज्यामुळे त्यांची आगाऊ रक्कम सोडली जाईल. वेब पोर्टलद्वारे सादरीकरण. आता काय काय करता येते बघा. वेब पोर्टलला प्रवेश करा. वेब पोर्टल आयकॉनवर क्लिक करून निर्दिष्ट वेब पोर्टलला भेट द्या. म्हणजे आता मी जे तुम्हाला सांगितलं त्याच या सूचना आहेत. लॉग इन, आपल्या नोंदणीकृत ईमेल ID आणि ओळखपत्र वापरून लॉग इन करा. आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड आणि पासपोर्ट यापैकी एक. सादरीकरणासाठी श्रेणी. खालील श्रेण्या प्रत्येक वित्तीय कर्जदारासाठी वेगवेगळ्या असू शकतात. म्हणजे प्रत्येक कर्जदार म्हणजेच गुंतवणूकदार. नावात बदल करायचा आहे तर काय करायचे, कागदपत्र अपलोड करा. म्हणजे विवाह झालेला आहे तर विवाह प्रमाणपत्र आणि अद्ययावत आधार कार्ड अपलोड या ठिकाणी करायचं आहे. विवाहाशिवाय इतर नाव बदल करायचा असेल तर त्याला राजपत्र म्हणजे गॅझेट म्हणतो आपण त्याला, आणि अद्ययावत आधार कार्ड म्हणजे नवीन जे आधार कार्ड आले नाव बदलून तुमचं, तर ते पण तुम्ही इथे नाव बदलू शकता. म्हणजे विवाह झालेल्या मुलींसाठीचं एक आहे आणि सर्वांसाठी तुमची राजपत्र किंवा गॅझेट आहे त्यानुसार तुमचं नाव बदल झाला तर स्पेलिंग मिस्टेक झाली तर ती आता बद्दल तुम्ही, किंवा आधार कार्ड तुमचं अपडेट झालं, नावात बदल झाला, अपडेट करून ओके नाव करण्यात आलं, तर ते आधार कार्ड नवीन जे आहे ते अपलोड करा. आता मृत्यूच्या बाबतीत जर झाला असेल तर इथं निधन झालंय तर नामनिर्देशित व्यक्तीने मृत्यू प्रमाणपत्र आणि त्या नामनिर्देशित व्यक्तीचे आधार कार्ड काय करायचे, अपलोड करायचे आहे. म्हणजे ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्या व्यक्तीचं प्रमाणपत्र आणि त्यांचं आधार कार्ड, आणि ज्याला आता पैसे पाहिजे ज्याच्या नावावरती त्याच्याही व्यक्तीचं आधार कार्ड अपलोड आपल्याला PDF फाईलमधून एकत्र करून अपलोड करायचं. इथे दोघांचं निधन झालं असेल तर मग जो कायदेशीर तिसरा वारसदार आहे तर त्याने त्याचं, या दोघांचं सर्टिफिकेट, या दोघांचे आधार कार्ड आणि तिसरा वारसदार आहे त्याचा आधार कार्ड तुम्हाला इथं एकत्र PDF फाईल तयार करून अपलोड करायचं आहे. शुद्ध लेखनामध्ये चूक झालेली आहे, नाव दुरुस्त करायचं आहे. इथे पण तुम्ही आधार किंवा पॅन कार्ड अपलोड करू शकता. आणि आता माझं नाव याप्रमाणे आहे, आधार कार्डवरचं आता झालेलं पहिलं नाव माझं चुकलं होतं आणि बँकेत पण मला आता नवीन आधार कार्ड प्रमाणे नाव आहे, त्यामुळे माझं ह्या नावावर पैसे पाठवा असं त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून अद्ययावत नाव दुरुस्त करून आधार कार्ड तुम्ही काय करायचं, अपलोड करायचं. इथं पण सांगितलं लघु आणि पूर्ण नाव, म्हणजे शॉर्ट बट स्वीट नाव आहे तर ते मोठं करायचं, इनिशियल लिहिले, आद्याक्षर लिहिले, तर इथे तुम्हाला मोठं नाव करायचं काय असेल, किंवा ते जे आहे तुमचं आता जे बदललेलं नाव आहे ते इथे करायचं. इथे तुम्ही सुद्धा आधार कार्ड, पॅन कार्डचे अपलोड करून ते नावात बदल करू शकता. बँकेचे तपशील चुकले, बँकेचं नाव चुकले, शाखेचं नाव चुकले, खाते क्रमांक चुकले, IFSC सगळे जे चुकले ते अपलोड करा आणि त्याच्याबद्दलचा चेक म्हणजे धनादेश, पासबुकचं समोरचं पान, 2 पैकी एक आपल्याला करायचंय सादर. त्यानंतर जर बँक तपशील आपल्या लेखावर उपलब्ध नसेल व संपूर्ण आणि सक्रिय बँक तपशील प्रदान करा, ज्यामध्ये बँकेचं नाव, शाखेचं नाव, खाते क्रमांक, IFSC कोड हे सगळे चुकलेलं असेल तर त्यासाठी धनादेश रद्द केलेला किंवा कोरा चालेल, पासबुक पण पहिलं चालेल, त्यानुसार तुम्ही करायचं आहे. तर ही महत्त्वाची सूचना पाहूया. प्रिय फायनान्शियल क्रेडिटर्स, कृपया आपण प्रविष्ट केलेली सर्व माहिती अचूक आणि पूर्ण असल्याची खात्री करा. सादरीकरण करण्यापूर्वी तपशील द्विगुणित तपासा, कारण चुकीची माहिती देण्यामुळे देयक प्रक्रियेमध्ये आणखीन विलंब होऊ शकतो. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. आणि धन्यवाद म्हटलं ह्या पत्रामध्ये आपला विश्वासू धनंजय EM गावडे. तर अशा प्रकारचं हे पत्र आहे. तुम्हाला पत्र वाचून दाखवलंय, स्पष्ट करून सांगितलंय मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. माझा व्हिडिओ जर आवडला असेल
तर नक्की व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना व्हिडिओ पाहण्यासाठी शेअर करा, पाठवा. त्यामुळे त्यांना सुद्धा माझे सर्व व्हिडिओ पाहता येतील. माझे असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. ऑल वर क्लिक करा. पुन्हा भेटूया आपण एका विशेष अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू.